विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. संस्कृत येणाऱ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 8वी संस्कृत विषयातील आत्मनेपदीयाः नावाचा एक पद्यपाठ पाहणार आहोत. आत्मनेपदीयाः हा पद्यपाठ पाठांतरासाठी आहे. तेव्हा मी आधी तुम्हाला म्हणून दाखवतो, चाल लक्षात येईल आणि पाठांतरास मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आत्मनेपद लटलकार म्हणजे आत्मनेपदाचे लटलकार म्हणजे वर्तमान काळाची रूप याआधी मी अपलोड केलेले आहेत, ते पहावेत. कारण या आत्मनेपदीयामध्ये सर्व आत्मनेपद लटलकाराचीच रूप तुम्हाला दिसणार आहे. तत्पूर्वी ज्यांनी माझे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनवर पण क्लिक करावं, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग आत्मनेपदीयाचा पहिला श्लोक पाहूयात. तर तो पहिला श्लोक असा आहे बघा. अपूर्वाः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात्. दुसरा श्लोक. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मागे जय वीर हनुमान नावाची एक सिरियल टीव्हीवर यायची. त्या सिरियल मधील चालीवर मी म्हणून दाखवतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तिसरा श्लोक. कुसुमं वर्णसम्पन्नं गन्धहीनं न शोभते न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. चौथा श्लोक. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. पाचवा श्लोक. लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लघुडाहतिम्. सहावा श्लोक. अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापतिः यथास्मै रोचते नित्यं तथा वै परिवर्तते. सातवा श्लोक. वनस्पतेरपक्वानि फलानि प्रचिनोति यः विन्दते न रसं तेभ्यः बीजं चापि विनश्यति. आठवा श्लोक. न काष्ठे विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये भावे हि विद्यते देवस्तस्मात् भावो हि कारणम्. विद्यार्थी मित्रांनो, या आत्मनेपदीयामधील सर्व श्लोकांचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. तर पहिला श्लोक जो आपण पाहिलेला आहे त्यामध्ये भारतीचा अर्थ हे सरस्वती देवी, तव तुझा, अयम हा, कोशः ज्ञानाचा खजिना ज्ञानाचा भांडार, कह अपि कसला, अपूर्वः आश्चर्यजनक आहे. कशामुळे? व्ययतः खर्च केल्यामुळे. काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे, परंतु वृद्धिम आयाती वाढत जातो. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत जाते या आपण म्हणतो आणि बऱ्याच जणांना याचा अनुभव सुद्धा आहे, म्हणून असं म्हटलेलं आहे. आणि कसं आहे अजून आश्चर्यजनक, संचयात साठविल्याने काय होतो? क्षयम आयाती क्षीण होतो. म्हणजे एखादा अवघड गणित जर आपण दुसऱ्याला समजावून सांगितलं, एखाद्या मित्राने दुसऱ्या मित्राला समजावून सांगितलं, तर लक्षात घ्या ते खूप वेळ स्मरणात राहतं, विसरत नाही. म्हणजे जे ज्ञान आपण दुसऱ्यांना देतो त्या ज्ञानामुळे काय होतं? अधिक बळकटी येते ज्ञानाला आणि ते कायमचं स्मरणात राहतं.
म्हणजे ज्ञान दिल्याने काय होतं, वाढत जातं. हिंदी साहित्यामध्ये सुद्धा असं म्हणतात, सरस्वती के ज्ञान भांडार में एक अपूर्व बाबा, जो जो खर्चे त्यों त्यों बडे, न खर्चे घटी जात. तर या श्लोकामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की विद्येचं महत्व सांगितलेलं आहे. विद्या हे धन कसं आहे, अतिशय श्रेष्ठ आहे. ते खर्च केल्याने वाढत जाते आणि साठवल्याने संपत जाते, अर्थात नष्ट होते, कमी होऊ शकते. म्हणून बुद्धीचा वापर हा झालाच पाहिजे. वैज्ञानिक लोक सुद्धा म्हणतात की बुद्धीचा वापर जर कमी होत असेल तर काय होतं बघा, हळूहळू स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे गेम्स आहेत तर त्या गेम्सद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांची बुद्धी तल्लख व्हायला मदत होते, कारण त्यामध्ये बुद्धीचा वापर सुद्धा होतो. या श्लोकामध्ये विद्यते या क्रियापदाकडे लक्ष द्या. हे आत्मनेपदाचं आहे आणि तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये विद धातू, चौथा गण, आत्मनेपद यामध्ये लटलकार म्हणजे वर्तमान काळाचे रूप दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघून घ्यावे. आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळूयात. दुसऱ्या श्लोकामध्ये श्री हनुमंताला नमस्कार केला आहे. तत्पूर्वी सुभाषितकाराने सर्व विशेषण वापरलेले आहेत बघा. मनोजवम आणि मारुततुल्य वेगमचा अर्थ काय होतो? जवम म्हणजे वेग, मनासारखा ज्याचा वेग आहे, आणि मारुततुल्य वेगम म्हणजे वाऱ्यासारखा वेग आहे. मारुततुल्य वेगम जितेंद्रियम, ज्याने इंद्रियावर विजय मिळवलेला आहे. बुद्धिमताम वरिष्ठम, आणि जो बुद्धिमानात श्रेष्ठ आहे म्हणजे अतिशय बुद्धिमान आहे. अशा प्रकारे यामध्ये विशेषण वापरले. त्यानंतर वानर युथ मुख्यम हे एक विशेषण आहे. यामध्ये युथ शब्दाचा अर्थ होतो कळप, गट, गण, समुदाय. तर वानर सेनेचा प्रमुख असणाऱ्या, त्यानंतर वातात्मजम म्हणजे पवनसुत, पवनपुत्रास, अशा पवनपुत्रास जे विशेषण वापरले त्यास मी काय करतो, अहम हे या ठिकाणी करता आहे. तर त्याचं क्रियापद या ठिकाणी आहे प्रपद्ये, मी शरण जातो. तर श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये, अशा श्रीरामाच्या दूतास म्हणजेच हनुमंतास मी शरण जातो, नमस्कार करतो. तर हे सर्व विशेषण वापरलेले आहेत. या विशेषणांनी युक्त असणाऱ्या श्री हनुमंतास माझा नमस्कार किंवा श्री हनुमंताच्या चरणी मी शरण जातो असं सांगितलेलं आहे. यामध्ये प्रपद्ये हे प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापद आहे. त्याचा करता आहे आम, हे लक्षात घ्या, कारण यामध्ये पद धातू आहे. तर पद धातू चौथ्या गणाचा आहे. पद्यती, पद्यती, पद्यंती, पद्यसे, पद्येथे, पद्यद्वे, पद्ये, पद्यावहे, पद्यावहे अशी क्रियापद तयार होतात. याला जर प्र उपसर्ग लावला तर प्रपद्यते, प्रपद्येते, प्रपद्यंते, प्रपद्यसे, प्रपद्येथे, प्रपद्यद्वे, प्रपद्ये, प्रपद्यावहे, प्रपद्यामहे असे रूप तयार झाले. याचा अर्थ बदलला. पद्येचा अर्थ होतो संपन्न होणे, मी संपन्न होतो. पण प्र उपसर्ग लागल्यामुळे अर्थ बदलला, मी शरण जातो. लक्षात घ्या. तिसरा श्लोक क्रियेविना वाचाळता व्यर्थ सांगणारा आहे. आधी करावे नंतर सांगावे, हा त्या मागचा उद्देश आहे. तर बघा इथे उदाहरण खूप सुंदर दिलेलं आहे की यथा, ज्याप्रमाणे वर्णसंपन्नम रंगासहित असलेले परंतु गंधहीनम सुगंध नसलेले, कुसुमम म्हणजे फूल, न शोभते शोभत नाही, म्हणजे शोभेचे फूल कसं शोभणार, नुसतं दिसायला सुंदर आहे पण वासच येत नाही, त्याप्रमाणे तथा त्या हीनम क्रियेविन मधुरम वचनम, नुसते गोड बोलणे, न शोभते शोभत नाही. कसं शोभणार, नुसतंच गोड बोलायचं आणि करायचं काहीच नाही. अशा प्रकारे या सुभाषितामध्ये क्रियेविना वाचाळता व्यर्थ सांगितलेले. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये शोभते, शुभ शोभ धातू शोभणे या अर्थी आहे. पहिला गण आत्मनेपद मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, आत्मनेपदाचं आहे. शोभते, शोभेते, शोभंते, शोभसे, शोभेते, शोभद्वे, शोभे, शोभावहे, शोभामाये असे रूप होतात. आणि कुसुमम हे प्रथम पुरुष एकवचनी असल्यामुळे शोभते, कुसुमम शोभते, फूल शोभून दिसते. तर कुसुमम न शोभते, फूल शोभून दिसत नाही, असे अर्थ या ठिकाणी होतात. या चौथ्या श्लोकामध्ये तर देणारा श्रेष्ठ असतो हे सांगितलेलं आहे बघा. आणि देणारा दान करता तर हा नेहमी श्रेष्ठ असतो. ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग आहे, उंच ठिकाणी पाणी देत असतो म्हणून. तर बघा, शतेषु जायते शूरः, 100मध्ये एक शूर जन्माला येतो, जायते. सहस्रेषु च पंडितः, हजारांमध्ये एक विद्वान जायते निर्माण होतो, तयार होतो. वक्ता दशसहस्रेषु, एक पट्टीचा वक्ता चांगला बोलणारा हा 10,000मध्ये जायते म्हणजे तयार होतो. परंतु दाता भवती वा नवा, दाता होतो किंवा नाही शंकाच, अर्थात दाता होतो किंवा नाही शंका आहे, म्हणजेच होतच नाही. म्हणजे दान करणारा खूप श्रेष्ठ आहे, लाखामध्ये आहे, लाखांमधून एखादा दान करतो असं सुभाषितकाराला म्हणायचं आहे. यामध्ये जायते क्रियापदाकडे लक्ष द्या. जनधातू निर्माण होणे या अर्थी त्याला जा असा बदल होतो. आणि जायते, जायते, जायंते, जायसे, जायथे, जायध्वे, जाये, जायावहे, जायामाहे असे रूप होतात. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे.
या 5व्या श्लोकामध्ये केवळ धनाच्या मागे लागणाऱ्या लोभी माणसाचे हाल कसे आहेत ते सांगितलेलं आहे बघा. की नरह माणूस कसा आहे, लोभाविष्ट लोभी, पैशाच्या मागे धावणार, म्हणून लोभाविष्ट नर लोभी माणूस केवलम फक्त काय करतो, वित्तम वीक्षते, पैसा तेवढाच पाहतो, संकटम तू न पश्यती, त्या मागील संकट पाहत नाही. उदाहरण दिलेलं आहे की मार्जारह मांजर, दुग्धम पश्यती, केवळ दूध पाहते, परंतु लगुडा हातीम, काठीचा मार न पश्यती, पाहत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी वीक्षते हे जे क्रियापद आहे त्याकडे लक्ष द्या. वी हा उपसर्ग आहे, इक्ष आहे, पाहणे या अर्थी आहे. तर वीच वेलांटी पहिली, इक्षच ही दीर्घ जरी असलं तरी दोन्ही मिळून दीर्घच होणार. दीर्घ संधीमध्ये या आधी सांगितलेलं आहे वीक्षते, पाहतो. पुढील 6व्या श्लोकामध्ये कवी जनांची म्हणजे श्रेष्ठ कवींची महिमा सांगितलेली आहे. आपण म्हणतो मराठीत, जेथे न पोहोचे रवी तेथे पोहोचे कवी. याचा अर्थ असा होतो की कवी काव्य संसार आपणास दाखवतो, अर्थात त्याच्या भाव विश्वमधून आपणास संपूर्ण विश्व पाहायला मिळते. तर म्हणूनच या ठिकाणी सांगितलेलं आहे की अपारे, अगाध समुद्रासारख्या अशा काव्य संसारे, काव्यरूपी संसारामध्ये एकटा कवीही, कवीच, प्रजापतीही म्हणजे सर्वांना सांभाळणारा आहे, पालक आहे. कशामुळे असं म्हटलेलं आहे, यथा अस्मय रोचते, अस्मय यास, यथा जे जे ज्या ज्या प्रकारे आवडते, रोचते, तथा वय परिवर्तते, निश्चितच, वय म्हणजे निश्चितच, खरोखरच, तथा त्याचप्रमाणे परिवर्तते म्हणजे बदलत जाते. म्हणजे कवीच्या इच्छेप्रमाणे कवीला हवं तसं तो त्याप्रमाणे शब्दांचा खेळ करून एखाद्या गोष्टीचं भावविश्व खूप चांगल्या प्रकारे उलगडून दाखवतो आणि त्याच्यानुसारच आपल्याला ते पाहावं लागतं आणि आपण त्यात रमून जातो. या ठिकाणी कवीचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे. याच्यामध्ये बघा परिवर्ततेकडे लक्ष द्या. परी हा उपसर्ग आहे, वर्तते वृतवर्त धातू असणे या अर्थी आहे, वर्तते असतो, आणि परिवर्तते बदलतो, उपसर्गामुळे धातूचा अर्थ बदलतो. हे मी उपसर्ग आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, त्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे रोचते हे एक क्रियापद या ठिकाणी आलेले आहे. रुच रोच धातू आहे, त्याचा अर्थ होतो आवडणे. रोचते त्याला आवडते किंवा तिला आवडते असा त्याचा अर्थ होतो, प्रथम पुरुषी एकवचनी. या 7व्या श्लोकामध्ये खूप चांगला भाव आहे. वनस्पतींना त्रास देऊ नये असं सांगितलेलं आहे. उगाच जाता येता पानं तोडणे, फुलं तोडणे आणि दगड मारून फळं तोडणे असले प्रकार करू नये हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. बघा महाभारत कालीन हा श्लोक आहे, तेव्हापासून काळजी घेतलेली आहे बघा. तर विदुराने सांगितलेलं आहे, हे विदुर नेते काय म्हणतो विदुर बघा, यह जो व्यक्ती वनस्पते हे झाडांपासून अपक्वानी फलानी, कच्ची फळे काय करतो, चिनवती, गोळा करतो किंवा तोडतो. तर काय होतं बघा, दोन प्रकारे नुकसान होतं याद्वारे. की जो वनस्पतीची अशा प्रकारची कच्ची फळे तोडतो तर त्याला तर काय होतं, रस तर मिळतच नाही. तेभ्य त्या फळांपासून सह त्याला रसम न विंदते, रस तर मिळतच नाही. कच्च्या फळातून रस कसा मिळेल, आणि ती कच्ची फळे तोडल्यामुळे त्यातलं बी सुद्धा अपरिपक्व असतं आणि ते पेरल्यानंतर पुन्हा झाड येत नाही, पुन्हा फळ येत नाही. म्हणून बीजम चापी विनश्यती, त्या झाडाचं मूळही नष्ट होतं, अर्थात त्याची प्रजा पुढे वाढत नाही. त्यामुळे कच्ची फळे तोडू नये हे असं सांगितलेलं आहे. किती चांगला भाव आहे या ठिकाणी बघा, तुमच्या लक्षात येईल. वनस्पतीची काळजी घ्यावी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेवटच्या या श्लोकामध्ये तर आपल्या भक्तिभावामध्ये देव आहे असं सांगितलेलं आहे. कुठेही तुला जायची नाही, गरज नाहीये. चारधाम वगैरे सुद्धा करून ज्या व्यक्तीच्या मनामध्ये भक्तिभावच नसेल तर काही अर्थ नाही. म्हणजे या श्लोकामध्ये काय सांगितलेलं बघा, न काष्टे विद्यते देव, देव हा लाकडात नसतो, न पाषाणे दगडात नसतो, न मृण्मये मातीतही नसतो, कशात असतो, भावेही विद्यते देव, आपल्या भक्तिभावामध्ये सदैव देव वसलेला असतो, श्रद्धेमध्ये असतो. तस्मात भाव ही कारणम, त्यामुळे श्रद्धा भाव आणि खूप चांगला भाव, श्रद्धा भक्ती भावाने देवाला जर आपण पूजलं तरच तो आपल्याला भेटू शकतो असे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर या श्लोकामध्ये बघा वर्तते आणि विद्यते हे दोन क्रियापद आलेले जे की आत्मनेपदाचे आहेत, आणि या आधीच्या श्लोकामध्ये विंदते आलेला आहे, विदविंद धातू आहे, मिळवणे या अर्थी. याचं समानार्थी क्रियापद लभते असं होतं. म्हणजे विंदते आणि लभतेचा अर्थ होतो त्याला मिळते किंवा तो मिळवतो, प्रथम पुरुषी एकवचनी.
अशा प्रकारे या सर्व सुभाषितांमधून आपण आत्मने पदाचे क्रियापद गुलाबी रंगात दिलेले आहेत ते पाहिलेले आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.